मॅडम तुम्ही कोर्स केल्याच्या नंतर आपल्या टीमबद्दल ट्रेनरबद्दल काय बोलू शकता? सगळे हेल्प करते स्टाफ, छान वाटलं. मॅडम पण छान शिकवतात. एवढंच. थँक्यू. हाय मॅम. हाय. तुम्ही हायलायट्रेसमध्ये कुठल्या कोर्ससाठी आला होतात मॅम? पर्सनल मेकअपसाठी. अच्छा, तुम्हाला कोर्स आवडला? हो, खूप अच्छा, छान आहे. तुम्ही दुसऱ्यांना काय सजेस्ट करू शकता कोर्सबद्दल? एवढंच सांगन, म्हणजे छान वाटलं नाही का, तुम्ही पण करा. अच्छा, थँक्यू. मॅम तुम्ही हायलायटर्सबद्दल, त्यांच्या टीमबद्दल आणि ट्रेनरबद्दल काय बोलू शकता? तृप्ती मॅडम खूप छान शिकवतात आणि स्टाफ पण खूप हेल्पफुल आहे आणि तृप्ती मॅडम एकदम फ्रेंडली होऊन शिकवतात. त्या मॅडम म्हणून वाटतच नाही. ओके, थँक्यू. मॅम तुम्ही हायलायटर्सबद्दल, ट्रेनरबद्दल आणि आमच्या टीमबद्दल काय बोलू शकता? मॅडमबद्दलही बोलू शकतो. मॅडम पण खूप छान आहे, समजून सांगतात. सगळ्या गोष्टी नाही कळाल्यावर आपण विचारल्यानंतरही समजून सांगतात. स्टाफ पण सगळं व्यवस्थित आहे. स्टाफ पण भरपूर हेल्प करतो. काही हेल्प लागली तर हेल्प करतात. हॅलो मॅम. हॅलो मॅम. तुम्ही तर काय शिकण्यासाठी आला होतात मॅम? पर्सनल मेकअप आयडियासाठी. अच्छा, शिकलात मेकअप? हो. जो तुम्हाला मेकअपमध्ये सिलेबस दिला होता तो पूर्ण झाला? हो. अच्छा, शिकताना काय वाटलं मॅम तुम्हाला? खूप छान वाटलं. मॅडम खूप छान नॉलेज दिलं. अच्छा, तुमच्यामध्ये स्वतःचा मेकअप करण्याचा कॉन्फिडन्स आला? हो. आता तुम्ही स्वतःचाच मेकअप करू शकता की दुसऱ्यांचा पण करू शकता? दुसऱ्यांचं पण आणि स्वतःचं पण. अच्छा, तुम्हाला सगळं नॉलेज मिळालं आहे? हो. ओके मॅम, थँक्यू. हॅलो मॅम. हाय मॅम. मॅम तुम्ही कुठल्या क्लाससाठी आल्या होतात? मी इथे पर्सनल मेकअपच्या क्लाससाठी आले होते 5 दिवसाच्या. अच्छा, तुमचे 5 दिवस पूर्ण झाले. हो मॅम. काय शिकलात तुम्ही 5 दिवसामध्ये? खूप काही शिकवलं आहे आमच्या तृप्ती मॅडमने पर्सनल मेकअपवरती. अच्छा, तर तुम्हाला कॉन्फिडन्स आला की तुम्ही स्वतःचा हो, मेकअप खूप. करू शकता? स्वतःचं पण आणि दुसऱ्यांचं पण करू शकतो. अरे वा. ओके मॅम, थँक्यू. मॅम तुम्ही हायलायटर्स, ट्रेनर आणि शिकवण्याच्या पद्धतीबद्दल काय बोलू शकता? शिकवण्याची पद्धत खूप छान आणि अशी म्हणजे पद्धतशीर आहे सगळी. अच्छा. आल्या आरती वगैरे मेडिटेशन करून घेता. मेडिटेशननी सगळ्यांना म्हणजे असं एकदम शांत, जे काही घरी वगैरे येताना झालेलं असतं ते सगळं विसरून जातं आणि एकदम मन म्हणजे असं छान होतं. ओके, थँक्यू. थँक्यू. हॅलो मॅम. हॅलो मॅम. तुम्ही इथं कुठल्या कोर्ससाठी आला होतात मॅम? आम्ही इथं पर्सनल मेकअप कोर्ससाठी आलो. अच्छा, मेकअप शिकताना जे पण तुम्हाला काही प्रोडक्ट्स वगैरे लागले तर तुम्ही त्यातले काही प्रोडक्ट्स घरून वगैरे आणले होते की नाही. सगळे अकॅडमीने दिले? नाही, सगळे अकॅडमीचे होते. अच्छा, शिकताना काय म्हणजे वाटलं तुम्हाला, नवीन काय वाटलं? खूप छान वाटलं, म्हणजे एकदम तुम्ही असं फ्रेंडली शिकवलं. अच्छा, ओके मॅम. आणि जो तुम्हाला सिलेबस होता तो पूर्ण कवर झाला? हो, झाला. ओके मॅम, थँक्यू. मॅम तुम्ही कोर्सबद्दल, हायलायटरबद्दल, आपल्या ट्रेनरबद्दल आणि स्टाफबद्दल काय बोलू शकता? हायलायटरमध्ये इथं प्रथम ट्रेनर आणि स्टाफ हे दोन्ही पण कोऑपरेटिव्ह आहेत आणि इथं मॅमनी पूर्ण आम्हाला नॉलेज दिलं आणि त्या स्वतः त्या खूप ट्रान्सपरंट आहेत की जे स्वतःला येतं ते दुसऱ्यांना पण त्या व्यवस्थित समजून सांगतात की त्या शून्यातून कसं आपण कमी प्रोडक्टमध्ये कसं आपण सुंदर दिसू आणि आपण सायडर मेकअप असू दे, कधी आपण आर्टिस्ट झालो तर ते कसं कोणत्या पद्धतीनं कोणतं प्रोडक्ट कसं यूज करायचं ते त्यांनी खूप सुंदररित्या समजून सांगितलं. ओके मॅम, थँक्यू. मॅम. हॅलो मॅम तुम्ही इथे कुठला कोर्स करण्यासाठी आला होता? मी इथे पर्सनल मेकअपसाठी पर्सनल मेकअप 5 दिवसाचा कोर्स होता त्यासाठी मी आले. ओके मॅम, तुम्ही जे कोर्समध्ये शिकला आहात तर ते तुम्हाला प्रॉपर नॉलेज मिळाले? हो, मिळाले. कोर्समध्ये जे पण काही तुम्हाला डिटेल्स दिले होते सिलेबसचे सगळे कवर झाले? हां, सगळे पूर्ण कवर झाले. ओके मॅम. आणि तुम्ही जो इथे आपल्या इथे कोर्सेस केला पूर्ण, तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की तुम्ही स्वतःचा मेकअप करू शकता का? हो, मला माझ्या स्किनला एक प्रॉब्लेम होता पण ते कसा तो हाईड करायचा हे मला समजत नव्हतं. पण मी अशाच घरीचे प्रोडक्ट वापरले त्यातून ते माझे म्हणजे स्पॉट्स चेहऱ्यावरचे पिंपल्स ते दिसायचे. पण आता तृप्ती मॅमनी जे आम्हाला नॉलेज दिलं तर ते माझं पूर्ण हाईड होऊन गेलं आणि मला आतून एक समाधान वाटलं की माझा चेहरा सुंदर दिसतोय. ओके मॅम, थँक्यू.
मैम आप हाइलाइटर स्ट्रीम और उनके मैनेजमेंट के बारे में क्या बोलेंगे? मैनेजमेंट बहुत अच्छा है। मैम जो सुबह सुबह हमें आरती पूजा कराती थी, उससे पूरा दिन हमारा अच्छा निकलता था। फिर मेडिटेशन करने के बाद भी हमें बहुत हल्का फील होता था। उसके बाद जब मेकअप करते थे तो हमारे फेस पे ऐसे ही ग्लो बहुत अच्छा आता था। ओके मैम, थैंक यू। हेलो मैम, हेलो, आप कौन सा कोर्स करने आए थे मैम? मैं 5 डेज सेल्फ मेकअप कोर्स करने आई थी। अच्छा, तो आपने 5 दिन में क्या सीखा? मुझे मेकअप कैसे करते हैं और ज़्यादा मेकअप नहीं दिखे और अच्छे भी लगे, ये सारी चीज़ें मैंने यहाँ से सीखी है। ओके मैम, तो आपने कोर्स में जो भी सीखा तो आपने कुछ प्रोडक्ट परचेस किए थे या मैम ने यहाँ पे कुछ एकेडमी प्रोवाइड किए? नहीं, उन्होंने ही सब कुछ दिया, हमें कुछ लाने की ज़रूरत ही नहीं थी। अच्छा, ओके मैम, थैंक यू। मैम आप हाइलाइटर्स के बारे में, कोर्स के बारे में और टीम के बारे में क्या बोलेंगे? जो मैम है तृप्ति मैम, वो बहुत ही कोऑपरेटिव है और बहुत ही हेल्पफुल नेचर है उनका। मतलब उनका ऐसे है कि मेरे पास जितना भी नॉलेज है उनको अपने स्टूडेंट्स को सिखाने में एंथुजियास्टिक है वो, तो उनको वो सिखाने की इच्छा है। मैं जितना जानती हूँ मैं वो पूरा मेरा 100% मेरे स्टूडेंट्स को दूँ, ऐसा उनका हमेशा एटीट्यूड रहता है। और जो बाकी का स्टाफ है वो भी बहुत कोऑपरेटिव और हेल्पफुल है। ओके मैम, थैंक यू। Thank you. हेलो मैम, हेलो, आपका कोर्स कैसा था मैम? बहुत अच्छा गया। अच्छा, कोर्स का नाम क्या था? 5 डे सेल्फ मेकअप कोर्स। अच्छा, तो 5 दिन का आपने जो मेकअप किया है मैम, तो उसमें जो भी आपको नॉलेज मिला वो अच्छा मिला? जी बहुत बढ़िया। आपका क्या एक्सपीरियंस था 5 दिन के कोर्स से? मुझे 5 दिन के कोर्स के पहले मैंने मतलब बहुत सारी बेसिक चीज़ें लेके रखी थी, जैसे सीसी क्रीम, कॉम्पैक्ट वगैरह, पर मुझे वो कैसे यूज़ करना है वो आता नहीं था। तो ये 5 दिन में से 2 दिन ही सीख के मैं पूरा मतलब सीख गई थी कि बेस मुझे कैसे बनाना है फेस पे, कैसे एकदम लाइट मेकअप करना है, प्रेजेंटेबल भी दिखना है। तो मुझे बहुत हेल्प हुई। अच्छा, तो अभी आप में वो कॉन्फिडेंस आ गया है जो आप पर्सनल मेकअप इससे पहले करते थे? आ जी गया? जी आ गया, बिल्कुल। ओके मैम, थैंक यू। थैंक